नमस्कार. आज आपण महागाव तालुक्यातील राहुर या गावामध्ये आहोत. आपण पाहू शकता की माझ्या मागे जो जिओचा टावर आहे, गत 8 ते 15 दिवसापासून ते टावर बंद आहे. नागरिकांना मोठ्या असुविधेचा सामना करावा लागत आहे. राहुर येथील काही नागरिक आहेत. किती दिवसापासून जिओ कंपनीचा हा टावर बंद आहे आणि काय समस्या तुम्हाला गावकऱ्यांना या बंद असलेल्या टावरमुळे होत आहेत, काय सांगतात? राहुर येथे जिओचा टावर हा गेल्या 15 ते 20 दिवसापासून ग्राहकाला नाहक त्रास होत आहे. आम्ही मारलेले रिचार्ज हे वेस्ट जात आहेत. तरी या कंपनीला आमच्या येथील तरुण मंडळी प्रवीण तोरणपाल, गोपाळ इरलेवाड या मुलांनी ऑनलाईन तक्रार करून सुद्धा कुठल्याही प्रकारचं कंपनीनं सहकार्य केलेलं नाही व त्याची दुरुस्ती केली नाही. याकरिता आम्ही सर्वजण इथं त्रस्त होऊन आपल्या ठिकाणी हे टावर जे आहे सुरळीत चालू करण्याकरता आम्ही या माध्यमातून आपल्याला संदेश देत आहोत. अन्यथा आम्ही या ठिकाणी महागाव तालुका किसान सभा अध्यक्ष उग्र आंदोलन करण्याची आपण तुम्हाला सूचना देत आहोत. सुशील तोरणपाल राहुर येथून बोलत आहे. आज आपल्यातील जिओ टावरचे अशी हे झालेली आहे दुर्दशा की जे मुलं शिकत आहेत त्याला नाहक त्रास होत आहे आणि त्याला जे ऑनलाईन अभ्यास करायचा MPSC ची परीक्षा ज्याला तयारी चालू आहे त्याला सुद्धा हे टावर नसल्यामुळे अडचण येत आहे. तरी माझी जिओ कंपनीला एक हे आहे निवेदन आहे की हे लवकरात लवकर याची ताबडतोब दुरुस्ती करावी आणि हे नाहक त्रास सुरळीत राहावा असं आमची विनंती आहे. माझं नाव आशिष गजानन मस्के, मी राहणार राहुरचा आहे. माझं शिक्षण BSc झालेलं आहे. आमच्या गावामध्ये एक सुंदरशी लॅब आहे. आमच्या इथं प्रोजेक्टर वगैरे सर्व सुविधा आहे, पण अडथळा असा येत आहे की आमच्या गावामध्ये रेंज नसल्यामुळं आमचा सर्व मुलांचा अभ्यासाचा जे हे आहे आमचा चालू आहे ते कंटिन्यू ते तुटत आहे. आणि आमची एवढीच विनंती आहे की कोणत्या कंपनीचा टावर आहे? जिओ कंपनीचा टावर आहे. किती दिवसापासून बंद आहे? आता मागील काही दिवसापासून तर समजा 5-6 दिवस झाले या गोष्टीला, पण याच्या आधी पण 2 महिने कंटिन्यू टावर बंद होता आणि त्यामध्ये आमचं बरंचसं नुकसान झालं. कारण आमच्या इथं बरेचसे मुलं आहेत की नक्कीच आपण पाहू शकता की राहुर येथील नागरिक आणि विद्यार्थी आपल्या सोबत होते. गत 15 ते 20 दिवसापासून जिओ कंपनीचं टावर जे आहे ते बंद आहे. त्याची कोणत्याही प्रकारची रेंज नसल्यामुळे ऑनलाईन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. राहुर येथील नागरिक आणि विद्यार्थ्यांनी जिओ कंपनीला विनंती केली आहे की लवकरात लवकर टावरची जी सुविधा आहे ती सुरळीत करून देण्याची मागणी राहुर येथील नागरिक आणि विद्यार्थ्यांनी केली आहे. मराठी 9 न्यूज साठी सचिन उबाळे, महागाव.